सिलेंडरच्या कृत्रिम टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दुपारी 12:30 वाजता जोरदार आंदोलन करण्यात आले। अध्यक्ष नितीन रघुनाथ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी करून शासनाचा निषेध व्यक्त केला। गॅस सिलेंडर 25 दिवसांनीच मिळत असल्याची अट शिथिल करावी, तसेच काळा बाजार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली। अनेक ठिकाणी केवायसी नसल्याच्या कारणावरून नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नसल्याचा आरोप करत तातडीने पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी कमी दरात जेवण योजना सुरू करावी, तसेच प्रत्येक 2 किलोमीटरवर अन्नछत्र उभारून गरजूंसाठी अन्नाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली। जिल्ह्यात उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर देण्यात आले याचे ऑडिट करावे, अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनानंतर घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी बाबासाहेब कांबळे, उल्का खामगावकर, निशा बुचडे, चारुता साबळे, नीता कांबळे, विद्यमाने कल्याणी गायकवाड, नीता जमजाळ, अश्विनी कांबळे, अंजली कल्पे, गायत्री पाटील आदी उपस्थित होते। भाग हा सर्वसामान्य जनतेला गॅस टंचाई भासत आहे आणि गॅस सिलेंडरचा काळा बाजार चालू आहे। दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर नेहमीच हे सामान्य जनतेसाठी ऑन द रोड आणि त्यांचे जे जाज्वल्य जे प्रश्न असतात ते घेऊन रस्त्यावर सामान्य जनतेसाठी नेहमीच उतरत आहेत। हा देखील प्रश्न हा आमच्या महिलांना अगदी जवळच आहे। त्याप्रमाणे गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। सरकार म्हणत आहे की गॅस टंचाई एवढी नाही आहे, तरी देखील आज देखील 25 दिवस लावत आहेत गॅस पुरवण्यासाठी। जर असं म्हणत आहेत तर गॅस सिलेंडरचा का तुटवडा भासत आहे? दुसरी गोष्ट म्हणजे गॅस मिळत नसल्यामुळे रांगेत उभं राहावं लागत आहे लोकांना। एप्रिल महिना, मार्च महिना हा कडक उन्हाळ्याचा दिवस आहे। त्यासाठी लोकांना सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ते गॅससाठी उभे आहेत। तर त्या उन्हात उभं राहून आमचे अकोल्याचे एक सरपंच कार्यकर्ते त्यांचा ह्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज प्रशासनाच्या इथं कलेक्टर ऑफिस समोर उभा आहोत। त्याचप्रमाणे जर गॅस टंचाई नाही आहे म्हणत आहेत तर एवढी मुदत का लावत आहेत? पूर्वी 21 दिवस मिळत होता, आता 35 दिवस लावत आहेत, असं का? हे आमचे बरेचसे महिलांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आणि हा रोजचा आपल्या दैनंदिनीचा जो गॅस हा लोकांना नेहमी अतिशय उपयोगीचा आहे। त्याचप्रमाणे बरेचसे या LPGवर चालणारी ही वाहनं आहेत, त्यामुळे प्रवास देखील आता महागला आहे। बसचे भाडे वगैरे महागले आहे, त्यामुळे ह्याचे जे रिक्षा भाडे वाढलेले आहे। हे जे प्रश्न एकात एक हा गॅसमुळं उद्भवलेला आहे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जाब विचारण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये उपस्थित राहिलो आहोत। जय भीम।